आमच्या रीडिंग टू अवेअरनेस वाचनातून जाणीवेकडे या मालिकेत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असतं, काय अयोग्य आहे हेही माहीत असतं. तरीसुद्धा कधीकधी आपण चुकीचाच मार्ग का निवडतो? हा प्रश्न फक्त आजच्या माणसाचा नाही, हजारो वर्षापूर्वीच्या महाभारतातही याच प्रश्नाचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधनाला योग्य आणि अयोग्य यातील फरक माहीत नव्हता असं नाही. त्याला धर्म काय आहे, अधर्म काय आहे हे समजत होतं, पण त्याला जे योग्य आहे ते करायचं नव्हतं आणि जे चुकीचं आहे ते सोडायचं नव्हतं. आणि इथूनच सुरू होतो एक अतिशय महत्त्वाचा मानसिक संघर्ष, दुर्योधन सिंड्रोम. दुर्योधनाच्या मनात सतत एक संघर्ष सुरू होता. एका बाजूला त्याचा विवेक होता आणि दुसऱ्या बाजूला होते अहंकार, लोभ, मत्सर, असुरक्षितता, सत्ता आणि स्वतःच्या इच्छांची पूर्तता. त्याला सत्य समजत होतं, पण त्याचा अहंकार सत्य स्वीकारू देत नव्हता. त्याला योग्य मार्ग दिसत होता, पण त्याची इच्छा त्याला त्या मार्गावर चालू देत नव्हती. ही गोष्ट फक्त दुर्योधनापुरती मर्यादित आहे का? नाही. आजच्या आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा याच संघर्षातून जात असतो. आपल्याला माहीत असतं की खोटं बोलणं चुकीचं आहे, तरी कधी कधी आपण खोटं बोलतो. आपल्याला माहीत असतं की रागावर नियंत्रण ठेवायला हवं, तरी एखाद्या क्षणी आपण रागाच्या भरात अशी वाक्य बोलतो ज्याचा नंतर पश्चाताप होतो. आपल्याला माहीत असतं की दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणं चुकीचं आहे, पण स्वार्थ समोर आला की आपला विवेक कमजोर पडतो. आपल्याला माहीत असतं की आरोग्याची काळजी घ्यायला हवी, पण लगेच मिळणाऱ्या आनंदासाठी आपण पुन्हा त्याच चुकीच्या सवयी करतो. म्हणजेच समस्या आपल्याकडे ज्ञानाची नसते, समस्या असते त्या ज्ञानानुसार कृती करण्याची. आपल्याला इथे या अवस्थेकडे एका महत्त्वाच्या विरोधाभासातून पाहायला हवं. माणसाला योग्य काय आहे हे समजत असतं, पण तरीही त्याच्या कृती अनेकदा अहंकार, लोभ, मत्सर, सोय, स्पर्धा किंवा तात्कालिक फायद्याने नियंत्रित होतात. आणि हा विरोधाभास जर वारंवार घडत राहिला तर चुकीची कृती हळूहळू सवय बनते, सवय पुढे स्वभावाचा भाग बनते आणि स्वभाव शेवटी व्यक्तिमत्व घडवतो. म्हणून मोठ्या चुका अचानक घडत नाहीत, त्या अनेकदा सुरू होतात छोट्या छोट्या तडजोडीमधून. आज आपण स्वतःशी एक छोटी तडजोड करतो, उद्या आणखी एक करतो आणि काही काळानंतर चुकीची गोष्ट आपल्याला चुकीची वाटेनाशी होते. हीच सर्वात धोकादायक अवस्था आहे. कारण जेव्हा चुकीची गोष्ट आपल्याला चुकीची वाटत नाही, तेव्हा विवेकाचा आवाज हळूहळू शांत होऊ लागतो. मूळ लेखातील एक अत्यंत सुंदर विचार आहे. ज्ञान आपल्याला योग्य काय आहे हे दाखवू शकतं, पण चारित्र्य आपल्याला योग्य ते निवडण्याची ताकद देते. आपल्याकडे किती माहिती आहे, किती शिक्षण आहे, किती अनुभव आहे, यापेक्षा महत्त्वाचं आहे त्या ज्ञानाचा आपण आपल्या जीवनात कसा उपयोग करतो. कारण पुस्तकं आपल्याला सांगू शकतात की प्रामाणिकपणा चांगला आहे, प्रवचन आपल्याला सांगू शकतं की संयम महत्त्वाचा आहे, अनुभव आपल्याला शिकवू शकतो की अहंकार विनाशाकडे घेऊन जातो. पण शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो आणि त्या एका क्षणी आपल्या ज्ञानाची खरी परीक्षा होते. आजच्या काळात ही गोष्ट आणखी महत्त्वाची झाली आहे, कारण आपल्याकडे माहितीचा प्रचंड साठा आहे. आपण काही सेकंदात जगभरातील ज्ञान मिळवू शकतो, पण माहिती वाढली म्हणून विवेक वाढतोच असं नाही. ज्ञान वाढू शकतं, पण आत्मजाणीव वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच स्वतःला वेळोवेळी काही प्रश्न विचारायला हवेत. मला योग्य काय आहे हे माहीत असूनही मी कुठे चुकीची निवड करत आहे? माझ्या निर्णयावर माझा विवेक राज्य करतोय की माझा अहंकार? मी तात्पुरत्या फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान तर करून घेत नाही ना? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझं ज्ञान माझ्या कृतीत दिसतंय का? दुर्योधनाची कथा आपल्याला फक्त महाभारत सांगत नाही, ती आपल्याला आपल्या स्वतःच्या मनाचा आरसा दाखवते. आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी एक छोटासा संघर्ष सुरू असतो. मला काय हवं आहे आणि माझ्यासाठी काय योग्य आहे. या दोन गोष्टी नेहमी एकसारख्या नसतात,
पण खरा व्यक्तित्वमान माणूस तोच जो प्रत्येक वेळी मनाला हवं तेच करत नाही, तर गरज पडल्यास मनाला थांबवून योग्य ते करण्याची ताकद दाखवतो. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावूया. जेव्हा कधी आपल्या मनात एखादा निर्णय घेण्यापूर्वी संघर्ष सुरू होईल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. जर माझ्या या निर्णयाचे परिणाम मला 5 वर्षांनी भोगावे लागले, तरी मी आज हाच निर्णय घेईन का? कदाचित हा एक प्रश्न आपल्याला अनेक चुकीच्या निर्णयापासून वाचवू शकतो. कारण चांगलं जीवन म्हणजे चुका कधीच न करणं नाही. चूक ओळखणं, चुकीची सवय थांबवणं आणि योग्य माहिती असूनही योग्य कृती करण्याचं धैर्य दाखवणं, हेच खरं आत्मविकासाचं लक्षण आहे. शेवटी एवढंच, योग्य काय आहे हे माहीत असणं म्हणजे ज्ञान, पण योग्य तेच निवडणं म्हणजे चारित्र्य. आणि कदाचित दुर्योधनाची कथा आपल्याला दुसऱ्याकडे बोट दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनात डोकावण्यासाठी सांगितली आहे. हे विचार पुन्हा पुन्हा ऐका, परत विचार करा आणि स्वतःमध्ये जागरूकता निर्माण करा. हीच आहे रीडिंग टू अवेअरनेस. धन्यवाद.